लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका महिला आरोपीसह तिघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींनी स्वतःला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचं भासवत बेकरी व्यावसायिकांना लक्ष्य केल्याचं समोर आलंय. परवाना रद्द करण्याची आणि व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत त्यांनी हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे. MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारगिल चौक दत्तनगर येथील एका बेकरीमध्ये 19 जून रोजी सकाळच्या सुमारास 2 पुरुष आणि 1 महिला आले. त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवत दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केले. यानंतर संबंधित व्यावसायिकाला खाद्यपदार्थांमध्ये त्रुटी असल्याचं सांगत बेकरीचा परवाना रद्द करण्याची आणि दुकान बंद करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीपोटी व्यावसायिकाकडून 15,000 रुपये रोख आणि 3,000 रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. तसेच याच दिवशी दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील आणखी एका व्यावसायिकालाही लक्ष्य करण्यात आलंय. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवत त्याच्याकडून 15,000 रुपये उकळण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन सांगदेव गव्हाणे, विजय सुनीलाल बागुल आणि राजनंदिनी उर्फ रागिनी संतोष अहिरे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी उकळण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणातील दोघे संशयित एका खासगी लोकल न्यूज चॅनलचे कॅमेरामन आणि प्रतिनिधी असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळालंय. ही कारवाई युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तर गुलाब सोनार, मुक्तार पठाण, शंकर काळे आणि महेश खांडबहाले यांनी सहभाग घेतलाय. अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना पुढील तपासासाठी MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करतायत. अधिकारी असल्याचा बनाव करून व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळण्याच्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.